तिच्या कहाणीचे पुस्तक वाचताना माझ्या कहाणीचे पान उघडले. लग्नानंतर मी सगळं विसरले. माझं नाव, माझं स्वप्न, माझं अस्तित्व. रोज सकाळी लवकर उठायचं, चहा बनवायचा, मुलांचं आवरायचं, नवऱ्याचा डबा, आणि संध्याकाळी त्या मोबाईल स्क्रीनवरचा थकलेला चेहरा. कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा जिंकायचे. माझी ओळख या विषयावर बोलले होते. पण आता विचार करते, माझी ओळख आहे तरी काय? मी एक बायको आहे, एक आई आहे, एक सून आहे, पण मी आहे का? पण मी आता ठरवले, मी पुन्हा लिहिणार, पुन्हा स्टेजवर उभी राहणार. नवऱ्याला कळेल की नाही माहित नाही, पण मला पुनर्जन्म घ्यायचा आहे. ययातीसारखी वासनाची गुलाम नाही व्हायचं. मला देवयानी सारखी सजग आणि स्वाभिमानी स्त्री व्हायचं आहे. हो, आणि ही वेळ फक्त माझी आहे, फक्त माझी आहे.